शेतीपंपासाठी रात्री पाणी पुरवठ्याचा फेरा असल्यामुळे पती आणि मुलासह रात्री ऊसाची लागण करत असताना सर्पदंश होऊन रेखा सुरेश खांडेकर वय 44 या शेतकरी महिलेचा हृदयद्रावक मृत्यू झालेला आहे। ही संपूर्ण घटना जागतिक महिला दिनाच्या पूर्वी रात्री खिंडी वरवडे तालुका राधानगरी इथं गुरुवारी घडली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। दरम्यान शेतीला पाण्यासाठी रात्रीच्या वीज पुरवठ्याच्या धरणाचा हा बळी असून रात्रीचा वीज पुरवठा करून शासन शेतकऱ्यांचे आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल खिंडी वरवडे ग्रामस्थांनी उपस्थित केला। खांडेकर कुटुंबियांवर झालेल्या या आघातामुळे खिंडी वरवडे तसंच रेखा यांचं माहेर असलेल्या गुडाळ गावावर शोककळा पसरली आहे। याबाबत अधिकची माहिती अशी आहे की सुरेश दिनकर खांडेकर हे अल्पभूधारक शेतकरी असून शेती आणि वडा व्यवसायावर कुटुंबाची उपजीविका करतात। त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे तर दुसरी मुलगी आणि एक मुलगा शिकत आहे। गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ऊस लावण करताना रेखा यांना तळपायाजवळ काहीतरी ओरबडल्यासारखं जाणवलं। पती सुरेश यांनी रेखा यांचा चिखलाने माखलेला तळपाय धुतला असता काहीतरी ओरबडल्याची जखम दिसून आली। पायाला काच वगैरे लागली असेल असं समजून रेखा यांनी पुन्हा लावण करण्यास सुरुवात केली। सरीतून काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना चक्कर येत असल्याचं पती सुरेश यांनी पाहिलं होतं। त्यानंतर मुलगा ओम यानं दुचाकीवरून रेखा यांना गावातील डॉक्टरकडे नेलं, परंतु रक्तदाब कमी झाल्यानं त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गवळी यांनी रेखा यांची सर्पदंशाची लक्षणं ओळखून तातडीनं सर्पदंश प्रतिबंधक लस देऊन इतर प्राथमिक उपचार केले। त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यानं त्यांना ऑक्सिजन लावून रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला CPR इथं पाठवलं, परंतु प्रकृती चिंताजनक होऊन अखेर रेखा यांचा उपचारापूर्वीच हृदयद्रावक मृत्यू झाला। यावेळी सोबत असलेले पती सुरेश आणि मुलगा ओम यांनी हंबरडा फोडला। आज पहाटे मृतदेहावर खिंडी वरवडे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र आईला त्या अवस्थेत पाहून मुलीला देखील अश्रू अनावर झाले आणि ती मोठमोठ्याने रडू लागली।